उठ उठ इथून उठ चल ना बघायला. तुम्हाला मस्त चहा करून दिला पाहिजे. शुभम म्हणाले आज तुझं वर्क फ्रॉम होम आहे. चुकीचं बोलते काय. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली आज तो दिवस आलाय, माझा फर्स्ट डे ऑफ ऑफिस. 6 महिन्यानंतर मी आज ऑफिस जॉईन करणार आहे. 6 महिन्यामध्ये तो आळसीपणा आलाय, लेझीनेस आलाय आणि आज ऑफिस जॉईन करणं थोडंसं कठीण आहे. कठीण म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स, म्हणजे घरातलंही ऑफिसचंही सर्व करणं. आधी मी ते करत होती, आधी इझी जात होतं कारण की मी कधीच मला गॅप नव्हता पडला. पण आत्ता एकदम 6 महिने सुट्टी आणि त्यानंतर मी ऑफिस जॉईन करणार आहे. सो थोडं आहे. आणि ह्या दिवसाची वाट माझ्यापेक्षा जास्ती शुभम बघत होता. ही इज लाईक, बघू तुझं ऑफिस चालू झाल्यावर मजा येईल, एवढा आळशीपणा केला आहे तर आता मजा येईल. त्यासाठी त्याने स्पेशली आज सुट्टी घेतली आहे माझी मजा बघण्यासाठी, की बघूयात आज कसं होतं, मजा घेईल तुझी मी. आणि त्यासाठी तो हॉलमध्ये झोपलाय आज. मी आता, कारण की ही जो बेड आहे ना, ही विंडो बेड, ही माझी कम्फर्ट प्लेस आहे. म्हणजे ऑफिस करायला मी जनरली इथंच बसते लॅपटॉप घेऊन. तर मी त्याला बोलली की मी लवकर उठणार आहे, माझं 9:30चं लॉग इन आहे. तर इज लाईक नो प्रॉब्लेम, मी हॉलमध्ये झोपतो, पण मी आज सुट्टी घेईल आणि तुझ्या मजा घेईल. सो लेट्स सी आजचा दिवस कसा जातो. आता तर जस्ट मॉर्निंग झाली, 7 झाली, मी फ्रेश वगैरे होते आणि देन कनेक्ट करते. फायनली देवपूजा झाली आहे, साहेब अजून झोपेच्याच मूडमध्ये. सो मी कॉफी घेते आणि लॉग इन करते. हॅलो गाईज, आज मी सुट्टी घेतली आहे मृणालीचा फर्स्ट डे ऑफ ड्युटीचा बघण्यासाठी. सो मृणाली बिचारी माझ्यासाठी, अरे बिचारा तिचं आज उपवास आहे, बट स्टील बिचारी माझ्यासाठी स्वयंपाक करते. बघा यार, किती चांगली बायको भेटली यार मला. का बघा गाईस, स्वतःने आता याला एनर्जी आली हा गाईस. एवढ्या सकाळपासून बस का झोपेल. सुट्टी असल्यावर नेटफ्लिक्स कोण नाही बघणार, सांग बरं. आणि असं म्हणजे तुझ्या असं का तुला वाटलं की सुट्टी का ऑर्डर नव्हतं ना? मला बघायचं होतं तुझं डेडिकेशन. 6 महिन्यानंतरचं बायकोचं डेडिकेशन म्हटल्यावर हे काम दिसतंय. बिचारी मृणाली नाही, पण खरंच आमची मृणाली म्हणजे हे बघा, खरंच आमची मृणाली फार चांगली आहे. खरंच प्राऊड. स्वतःसाठी मी बघा, तिच्यासाठी तिने साबुदाण्याची खिचडी केली, एवढी एकटीच खाऊन. तिने साबुदाण्याची खिचडी केली आहे आणि मला काय बटाट्याची भाजी पोळी करते. साधं स्वतःच नको सांगू, साधं 1 सेकंड माझी पोळीचं बस का म्हणाली. साधं याने ब्लिंकिट वर मी याला सांगितलं केळ आणून दे आणि टोमॅटो वगैरे आणून दे, बटाटा वगैरे ब्लिंकिट करून घे बोलतो. ब्लिंकिट मध्ये मी हे 4 केळ मागवतो. बस का म्हणाली. म्हणजे मी तुझ्यासाठी एवढा 1 दिवस घरी सुट्टी काढली माझी मजा घेण्यासाठी. यार मजा घेण्यासाठी सुट्टी काढली तू माझ्यासाठी नाही सुट्टी काढली की म्हणाली ऑफिस आहे. अरे ऍक्सेस कसे भेटताय, ऍक्सेस भेटायला काही प्रॉब्लेम असेल तर तुला काही असं चक्कर वगैरे येते का? 6 महिन्यानंतर स्क्रीन बघतीये, तर मग त्यामुळे मी विचार केला की थांबू यार, बिचारीला सपोर्ट करू, एनकरेज करू. आपण नेटफ्लिक्स बघू आणि तिला काम करताना बघू ना. म्हणजे माणूस स्वतःची सुट्टी कशी वाया घालू शकतो गाईज, बघून घ्या तुम्ही. स्वतःची सुट्टी जाय तुला, म्हणजे मी एवढं चांगलं बोलतोय तुला माझी हेच नाही, तुला माझी कदरच नाहीये. चल हट, बाय हट. गाईज, इथे माझं नेटफ्लिक्सचा आज मस्त दिवसभर जोडलं मी, त्यामुळे मला तर काही मस्त मजाच आली. मॅडमची ड्युटी काय चालू आहे ते बघू आपण. मॅडम काय करताय? काम कमी आणि फक्त पिणं. मृणाली, अरे काहीतरी तर 6 महिन्यानंतर जॉबला बसतोय ना मृणाली आपण. सिरियसली म्हणजे माझा उपवास आहे आज शुभम, उपवास आहे माझा गाईस, माझा उपवास आहे. तर मी लस्सी नको पिऊ का? उपवास येतो मग काय झालं? तुम्हाला चहा करून दिला पाहिजे रेडीमेड की म्हणाली. वा इथे खाणं पिणं, इथे अजून काय घेतलं तू म्हणाली पहिले? खरं सांग. ते चिप्स आणून झाले ना? लाज वाटली पाहिजे म्हणाली, खरंच लाज वाटली पाहिजे म्हणाली. गाईस, ब्लिंकिट वरून मँगो पल्प खूप टेस्टी लागला, पण आज मला उपवास आहे. काम 500 रुपयाचं, खर्च 1000 रुपयाचा दिवस. पहिल्या दिवशी वाटतं आणि माझं जेन्युअनली आता मीटिंग आहे थोड्या वेळात शेड्यूल. आणि तिने माहिती का, लिटरली तुम्हाला खोटं वाटेल, तिने हे जे दिसतंय ना, हे तिने मला मारायला ठेवलेलं आहे. मी जेव्हा येतो ना तेव्हा तिने मला मारायला ठेवलेलं आहे. आता इथं हाताशीच ठेवलेलं आहे, आला की जा ऑफिस चालू आहे. बर, फर्स्ट डे आणि 6 महिन्याचं एकदाच काम करू राहिले. जसं खूप काम आहे, वर्कलोड.
म्हणून तू सुट्टी घेतली ना मला त्रास देण्यासाठी. गाईज म्हणून त्याने सुट्टी घेतलीये. माझी एकटी बरी होती, मी वर्क फ्रॉम होम घरी करायची. मेसेज येत आहे बघ. गाईज तिची आता मीटिंग चालू आहे असं ती बोलली, त्यामुळे तिने दरवाजा लावून घेतलाय. पण भाऊ काय मीटिंग करते. Yes, I got your point. Oh. It's the same way we do previously, like Okay. previously we do the अरे बाल्कनीचा फील येते मला ते. alcohol checks कामं and कमी आणि uploads. बाल्कनीचा फील पूर्ण. Yes. हे बघा. No. ओके. He once told Oh. me. ती 6 महिन्यानंतर जॉईन झाली आणि तिला डायरेक्ट वर्कलोड एवढा देऊन दिला, बापरे बाबर. Excuse me for my bag. Can you please give me a हा. second? Yes. ओके. Yes. म्हणजे तिला बिचारीला आज पूर्ण वर्कलोडच देऊन दिला. मी त्या बाईला इंग्लिश मध्ये म्हणजे काय तुला मराठी नाही कळत का? मुळे पण मला सांग ना, एवढं कोणतं नासाचं काम करू राहिली तू. माझा व्हिडिओ हा पण पहिल्याच दिवशी एवढा कोणता, म्हणजे कोणता तुझं सीआरओ कोणता तुला. अरे हा तुला कोणता सीआरओ लगेच ऍटच जा. ती मला अपडेट होती की पहिले आपण जसं व्हायचं तसं. अरे मी तिला होल्ड सांगितले जाय ते पण संध्याकाळी अपडेट सकाळी द्यावं ना. आता काय, आता झोपायची वेळ आहे. आता सिरियसनेस बघा काहीच. ओके. चालू करतोय का मी? So yes. ओके. The same way we do earlier. येस. Only Algoa check the add-on point is this, ते right? लॉन्च झालं का? ते कोणतं अग्नी आहे? नको खरंच म्यूट केलेलं यार. नको जा. नाही. शुभम मी म्यूट करी टोल्ड मी ऍक्च्युअली. Okay. ओनली add-on point is Algoa check, right? ओ हो बापरे एवढं. ओके. ते लॉन्च झालं का म्हणाल, ते काही चंद्रयान लॉन्च करून. Just a second. तेव्हा लॉन्च झालं. बापरे काउंटडाऊन करू राहिली म्हणाल तू. काय 3, 2 काय 3, 2, 1 launch. बापरे. म्हणाली 6 महिन्यानंतर जॉईन झाली आणि डायरेक्ट आता चंद्रयान लॉन्च करू राहिली म्हणाली. माझे कलिग्स पण हसताय म्हणून मी तुला म्यूट केले. जा. गाईज असं असतं नवरे जेव्हा तिकडे लॉन्च होऊ राहिला 6, 5 बापरे म्हणाली मी काय लॉन्च कर चंद्रयान. बाबो उठ इथून उठ. चल ना बघायला. तुम्हाला मस्त चहा करून दिला पाहिजे. शुभम म्हणाले आज तुझं वर्क फ्रॉम होम आहे. चुकीचं बोलते काय बरोबर बोलते. चहा करून दिला पाहिजे तुम्हाला. चहा, वाफाळलेला चहा. समजलं गाईज? असे असतात नवरे. ओके. आज म्हणालेला माझ्या हातचा चहा आज वाचतो फक्त, पण उद्या तुझ्यावर राहील. उद्या माझी कर. आज माझा फर्स्ट डे ना. येस. ओके. सो थँक्यू. दार लावून घे आणि मी अनम्यूट करते. पण म्हणाली दार लावून घे, मी अनम्यूट करते आहे. नाहीतर हे बघ लाकडी. आता आपण म्हणालेला चहा ठेवून देऊ मस्त. सो गाईज आज केले इथं नाही. टाटा बाय बाय म्हणालेला मॅडमला, नाही तर चहा गेला नाही तरी परत चिडेल. बाय. सो गाईज इथं माझं वर्क फ्रॉम होम म्हणजे माझं ऑफिसचा फर्स्ट डे झाला. पण माझ्या नवऱ्याने मला काहीच नाही विचारलं त्याच्याबद्दल की कसं काय वाटलं. फक्त चिडवून घेतलं, ते कंटिन्यू केलं. मला सुट्टी घेतली मला चिडवण्यासाठी. आणि इथं मांजरींसोबत खेळतोय, तुम्ही बघू शकता. छान आहे ना. याचं प्रेम आहे गाईज. मांजर खूप प्रेम आहे. आम्ही पुढच्या वेळेस नाशिकचा जर ब्लॉग करू ना तर तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवू की आमच्याकडे किती मांजरी नाशिकला. प्रचंड मांजरी. म्हणजे किती मांजरी रे आपल्याकडे? 3 मांजरी आहे. एक मोठी कॅट आहे आणि तिचे 2 पिल्लू आहे. पण असं आहे. आणि हा इतका दिवाना आहे ना मांजरींचा, हा इथं पण चालू करतो. आणि माझ्या इथे मैत्रिणी येत आहे. काय 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 नाही व्हिडिओ कॉल. also interested in a vlog. ये हाय गाईज, ही माझी फ्रेंड आहे आणि आणि ही माझी कन्या आहे. ही also interested
इंटरेस्टेड आहे ब्लॉगिंग करण्यासाठी ही- लवकरच आमचं चॅनल ओपन करणार आहोत. ही फ्युचर ब्लॉगर आहे म्हणजे. आणि ही पण माझी म्हणजे इथं एविंगला राहते आणि ही माझ्या खाली राहते. So आमचं खालून खूप चिटचिट होतं पण हिने पत्रे लावून घेतले आता. आमचं बोलणं कमी आहे का ए मुलांची तुम्ही इकडे या इकडे इथे या बघा तुम्ही गोरे दिसणार रे. नंतर बोलणार की दिसत नाही चांगलं पण येस ह्यामध्ये चांगल्या फ्रेंड आहे. ही म्हणजे खूप चांगली फ्रेंड आहे. हिच्याशी मी जरा कमी बोलते पण आता आम्ही इंटरॅक्शन वाढवणार आहे. ओके. आणि आता मी हिला विचारते ना मला सबस्क्राईब केलंय का सबस्क्राईब केलंय नसेल केलेलं. मी आजच फर्स्ट टाइम बघितले. तू ब्लॉग करते नाही माहिती. नाही माहिती तुला. आणि मी कमीच खाली येते माझ्या एवढ्या फ्रेंड्सच नाही म्हणजे खाली कमी येते गाईज मी ऑफिसमुळे. पण येस पण मला सबस्क्राईब कर. आता ह्या व्हिडिओमध्ये मी हिला सबस्क्राईब करून घेईल म्हणजे एक सबस्क्रायबर वाढेल. आणि माझा नवरा गेला मांजरच्या मागे गेला दिवाना आहे तो. आता मी हिच्याकडून सबस्क्राईब करते मग ब्लॉग कंटिन्यू करते. ही काय सांगते माहिती मी हिच्यासोबत एक रील केलेली. रील नाही म्हणजे आम्ही असं चिटचॅट केलेलं. आणि ही बोलते मी कधीची वाट बघते तू माझं रील का नाही टाकली. आणि मी टाकेल ब्लॉगिंग मध्ये आम्ही कसे दिसतो. हा मग तू ब्लॉग्स उघडणार आहे ना. Yes. त्याच्या माझं नाही माझं असणार चॅनल माझ्या मुलीचं असणार आहे. हा का डान्स ती also खूप इंटरेस्ट आहे. कसं डान्स आहे ना. हा आणि आणि असंच लहान मुलींचं. हा का आणि मी तिची रील केली ना काहीच त्याच्यामध्ये ही बोलते बरं का की मला तुझ्या चॅनलचं नाव माहिती आहे श्रू एव्हर आफ्टर. आणि आता हे बघा ही स्वतःच टाईप करून देते हिला माझं चॅनलचं नाव पण माहिती आहे. नाही माहिती. कोण मी हा म्हणजे तुला लहान आहे ना आहे की. बघा पण काय ना काय आहे विषय ब्लॉग चालू आहे ना तिकडे बोलू का इकडे बोलू मला समजत नाही. समजत नाहीये तिला पण तिला चला, माझा एक सबस्क्रायबर वाढला. एक सबस्क्रायबर वाढला माझा. अशा हळूहळू 1 लाख होतील. हिच्या तोंडात आम्हाला विसरू नका मग. नाही हिच्या तोंडात घी शक्कर. घी शक्कर नको मला वेगळं काहीतरी पाहिजे. तुला बोलली ना त्या रील मध्ये गोविंद गार्डनला तुला मी. आणि माझा एक सबस्क्रायबर वाढला. असे वाढत 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 माझं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. मला सिल्वर प्ले बटन भेटेल. आणि आम्ही आमच्या घरात लावू. हा देऊन देईल मी काही नाही 2 दिवसासाठी. अगं लोक नका वाटेल पहिला प्ले बटनचं काही नाही पण मला खूप आहे प्ले बटनचं. मला भेटेल एक दिवस. आणि त्या दिवशी मी हिला जेन्युअनली बोलली की मी हिला गोविंद गार्डनला घेऊन जाणार आहे. आणि त्या रील मध्ये पण मी बोलली की मी हिला 1 लाख गोविंद झाल्यावर नाही ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज होईल तर डे माझं चॅनल मॉनिटाईज होईल. हा हा असं सबस्क्रायबर आहे. नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि लवकरच आपण गोविंद गार्डनला जाऊ. आणि आता माझा नवरा मला शिवाय दिल तू पुढे जातोय. चलो बाय बाय. गाईज आम्ही रोज WWE बघतो. ही आमची मिळाली ते 1 नंबर आहे WWE बघायला. पण तरी तिला आज जवळपास 3 वर्ष झाले WWE बघतोय पण तरी अजून म्युझिक ओळखलं जात नाहीये. म्युझिक म्हणता येते पण म्युझिक कोणाचं हेच ओळखलं जात नाही. लेट्स टॉक टू मी. मी सांगतो एक बार असं दाखव असं. आवाज कर आवाज. मंदपणाचं आत्ता जस्ट बघून झालं बरं का. आत्ता जस्ट बघून झालं तरी अजून मुलं आहे आमच्याकडून. रुको. अरे मी रोज ऐकते गाईज. हा एकदम रोज ऐकती हे ओळखून घेतलं. आवाज बंद गाईज. हा कमी कर गाईज. हा एवढा नको सांगू बरं दुसरा सांग. हा एवढा पॉप. हे पण मी काय माहिती. हा पण ते नको सांगू नाव सांग. हिची ना एक कॉम्पिटिशनच घ्यावी लागेल आम्हाला. एक अशी मस्त 1-2-3 मिनिटाची रील बनवू आम्ही. त्याच्यावर मी हिची ना कॉम्पिटिशन माय फादर त्यांचे फादर काही बोलले नाही. त्याचे फादर बोलले माझ्या फादर जायचं नाही. अरे माझ्या पण ते फादर ब्लॉग तू काय बघतात. बोलली काय माय फादर काय बोलले का ते हो विचार काही नाही बोलले. कोडी रोडचे फादर बोलले. माझे पण फादर बोलले. माझी मुलगीला विचारायचं. हा ते थांब.
गाईज हे एवढं पॉप्युलर तुम्हाला आठवत नाही, थांबा. एखादं चांगलं राहून ज्याला मी ओळखते. सोडून दे, जाऊ दे. 3 ऑप्शन दे, 3 ऑप्शन 1 2 3. ट्रिपल एच, हा. जॉन सिना, जॉन सिना तर नाहीच. रँडी ऑर्टन. जॉन सिना नाहीये. रँडी ऑर्टनचं एवढं थंड म्युझिक नसेल. आणि ट्रिपल एच. हा ट्रिपल एच. जावई. सही जवाब. गाई समजलं ना माझी पावर किती आहे? सही जवाब. अरे बाप एवढे मॅचेस बघून सुद्धा जुन्या मॅचेस सगळ्या नवीन काही झालं मॅचेस लहानपणापासून WWE फक्त केवढं म्हणजे हा ना एवढा लहान झाल्यापासून WWE फक्त मेचेशी लग्न झाल्यानंतर WWE बघायला लागली. तुम्हाला कसं काय माहित राहणार? ये ब्लॉग क्या करेगी ये उसको समझ में ब्लॉगिंग कर रही हूँ मैं, ब्लॉगिंग कर रही हूँ मैं. हो जा मराठी का बोले आपण. हा आणि काही आम्ही कशाला काय घ्यायला गेलो होतो सांगू का? मी सांगते ना मग मी घ्यायला गेला होता. हा. ही आता मृणाली बडीशोपचं दुकान टाकणार आहे, आम्ही छोटं किराणा दुकान टाकणार आहे मृणाली आणि मी. हो टाकू पण शकते मी. 30 बडीशोप मी घेऊन पण आली. मृणाली असं टांगून वगैरे ठेवेल. हो 1-1 रुपयाला 1-1 पुडी विकेल. हो गाईज मी 30 बडीशोप घेऊन आली कारण ती की आता फार पावसा चांगली बिझनेसमॅन आहे ती. मल्टीटास्किंग वुमन आहे मी. हो, मल्टीटास्किंग हो. खरंच आहे. वुमन नाही, गर्ल. माझे सासूबाई मला कायम बोलतात नाही का, आई मला बोलता बाई, पण मी बाई नाही बोलते, मी मुलगी नाही, बोलते. मुलगी. मुलगी. तर मी एकदम आहे का मुलींचे गुण ते बघा पहिले. हा मग काय दिसते, पुढे. मुलगा दिसते का? हा ते ठेव. गाईज मी आहे मुलगी. तर आम्ही हे 30 घेऊन आलेलो आहे आणि आता आमची ती खालची ती बोलत दिदी होता ना, ना तिला एकदम ती खालची दिदी ना ती आता आमच्याकडे येणार आहे. आणि मी काय सांगत होती, हे 30 का घेऊन आलो आम्ही कारण की याला खायला लागतात. पावसाळ्यामध्ये ते काय मोठी करणार पुडी बाबा? वातोडी होऊन जाते ना, तर याला खायला लागतात. दर म्हणून माझ्या आणलेलं आहे. लागली मी नाही करत. मग काय तू ब्लॉगर बनशील. मी किती वेळ असा मोबाईल पकडून ठेवते आणि हा मला बोलतो. आणि जाऊ दे, लक्ष नका. आता बघा चालू पण पडला खायला, चालू पडला हा खायला, बघून घ्या. आणि आता ऑफिसच्या बॅग आणि ना आता आहे ना ऑफिसच्या बॅग मध्ये सुद्धा आहे ना एवढं जसं लपतच काय मला माहितीच नाही. एवढं माझं नवरा नाही माहिती. एवढं कोणी आवलीच्यानं बघितलंय का काहीच नाही. एवढं कार्टून आहे ना माझा नवरा, कुठे पण आता खाली पण लपवशील का? ऍक्शन कर, परत ऍक्शन कर. अरे कट्टी तर कट्टी, याचं वय राहिलं का कट्टी पट्टी करायचं? मिरर याच्यावर मिरर मधून पण दिसतोय. मी पण कट्टी. सो येस गाईज, आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही काय नाही, आता असंच टाइमपास करतोय. शुभमचं जरा ऑफिसचं हे बघा, काय आज आम्ही एडिटिंग थोडंसं, म्हणजे आता एडिटिंग मी करते ना, म्हणजे करिअरकडे पण लक्ष द्यावं लागेल ना. करिअर ना, माझं पण करिअर आहे. तू तुझं करते काय, मी माझं करतोय खाली बसून. बोली ना मल्टीटास्किंग. युट्यूब पण माझं मी करिअर आहे आणि माझं ऑफिस पण आहे. पण माझं नवऱ्याचं फक्त ऑफिस करिअर आहे, युट्यूब तो माझ्या भरोशावर करतोय. मी आहे युट्यूबचं खरं. आणि मी आता एडिटिंग शिकले ना गाईज, म्हणून हा त्याच्या ऑफिसचे जे त्याचे कोर्सेस काय ते व्हॉटेवर त्याला काहीतरी असाइन केलेले, तर ते काम करतोय का, तर माझ्या भरोशावर मी एडिटिंग शिकलेली आहे. तर एक दिवस इथे जायचं मला. कुठे जायचंय? बुडापेस्ट. मी पण जाईल तिथं बुडापेस्टला. मी पण जाईल बुडापेस्टला. आणि तो उभं राहील तुला तू मुंबईला जा. हा आणि भावाकडे. हा तू बुडापेस्ट. मी पण जाईल ना मग बुडापेस्टला. तू थांब पहिले, मी जाऊन येतो, बघून येतो तुझ्यासाठी सुटेबल आहे की नाही. एकटं जाशील बघा काहीच नवरा कसं एकटं जाशील. पहिले जाऊन बघून येतो मी सुटेबल आहे की नाही तुझ्यासाठी का वातावरण. बरं मी काय तुला नॉर्मल दिसते का? मला सर्व सुटेबल. याच्यासारखं नाही काहीच. याला येणार की लगेच डोकं दुखायला लागतं. तुम्ही बघितलं ना, मी याला ते बाम घेऊन दिला. ज्याला डोकं असतं त्याचं डोकं दुखतं. मग मी काय मत्ती म्हणतोय भाई छान असं काही नवरा आहे मला. काय माझंच बोलतो डोकं नाहीये. खूप डोकं आहे मला. त्याच्यावर स्वतःच याच्यावरती हसू राहिले म्हणून काय. याला म्हणून मी त्या मायग्रेनचा बाम गिफ्ट केलाय. बघू आता. चला गाईज, आता आम्ही झोपतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शिवम बाय करायचं आहे तुला? हा आहे बघा, बोलली ना खायला चालू होऊन गेला. ऑफिस
आणि ना ऑफिसच्या बॅगमध्ये पण आता ठेवून दिला. या निम्मे पुड्या तू घेऊन जाणार आहे. सो येस गाईज, बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह.